नमस्कार मित्रांनो, जेलमध्ये रात्र काढल्यावर अल्लू अर्जुनची सुटका पहिली झलक समोर आली आहे। काय आहे बातमी हे आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। पुष्पा 2 चित्रपटच्या स्क्रीन दरम्यान सध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेने जीव गमावला। या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याला काल अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर काही वेळातच त्याला जामीन मिळाला। अखेर आज सकाळी त्यांची जेलमधून सुटका झाली आहे। साऊथचा सुपरस्टार आणि पुष्पा 2 चित्रपटातील नायक अल्लू अर्जुन याला काल तुरुंगात सुटका झाली आहे। तेलंगण हायकोर्टाने त्याला 4 आठवड्याचा अतिरिक्त जामीन दिले आहे। हैदराबाद मधील सध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली होती। कनिष्ठ न्यायालयाने त्याला 14 दिवसाची कोठडी सुनावली होती, मात्र त्यानंतर त्याला हायकोर्टाने जामीन मंजूर झाला। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामिनाची प्रत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला कालची रात्र कारागृहात काढावी लागली। कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुन कडक सुरक्षा व्यवस्थेत चंचलगुंडा तुरुंगात पाठवण्यात आले। अखेर आज सकाळी त्याला मुक्तता झाली। पण काय आहे प्रकरण, आपण थोडं याकडे वळूया। 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 हा चित्रपट रिलीज झाला। तो पाहण्यासाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली। त्यावेळी अल्लू अर्जुन तिथे येणार असल्याचं समजताच थिएटर बाहेर लोकांनी खूप गर्दी केली, मात्र तो कधी येईल याची कुणालाही माहिती नव्हती। थिएटरच्या व्यवस्थापकाकडून किंवा कलाकारांच्या टीम कडून पोलिसांना कोणताही आदेश देण्यात आला नाही। तसेच गर्दी मॅनेज करण्यासाठी थिएटरच्या व्यवस्थापकाकडून कोणतीही अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली नव्हती। कलाकारांच्या येण्याची माहिती असताना थिएटर व्यवस्थापकाने कोणताही वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला नव्हता, असे पोलिसांनी नमूद केले होते। रात्री 9:30च्या सुमारास अल्लू अर्जुन यांनी थिएटरमध्ये प्रवेश केला, तेव्हा तिथे जमलेले सर्व लोकांनी त्याच्या सोबत आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी अल्लू अर्जुन यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। त्यामुळे परिस्थिती आणखी चिखळली। अल्लू अर्जुनची एक झलक पाहता यावी यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती। अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले, मात्र त्याच गर्दीत हा चित्रपट पाहण्यासाठी आलेली महिला रेवती आणि तिचा मुलगा या दोघांना जीव घुमटला। ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना कसंबसं बाहेर काढलं। त्या लहान मुलावर CPR करत त्याला लगेच नजीकच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यावर तिथे उपचार करण्यात आला, मात्र त्याच्या आई रेवती यांचा घुसमटून मृत्यू झाला। त्यानंतर पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन तसेच अनेक सुरक्षा टीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। त्याच प्रकरणात काल दुपारी अल्लू अर्जुन यांना अटक करण्यात आली होती। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।